तुमसे हम घबराए माझा चुलत भाऊ आहे. आम्ही इस्टेट साठी भांडत नाही बाबा. कारण इस्टेटच जमवली नाही. संततीसाठी संपत्ती जमा करून ठेवू नका. संपत्ती कमावणारी संतती पैदा करा. त्याच्या बापानं हरामाचं भ्रष्टाचाराचं कमावून ठेवलं. त्याचे मायबाप इथं नाही आहेत. लिहून देतो. कारण पु ल देशपांडे सभागृहात यायले घरची लायकी पाहिजे ना. इथेही सज्जन लोकांचा भर नाही. कारण कुठं वेळ आहे लफडेबाज लोकांना इकडे यायला. बिअर बार मध्ये बसते. देहाची तिजोरी दारू त्यात ठेवा. उघड बार देवा सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याने तुमच्या पाया पडतो. प्रत्येकाच्या जवळ येऊन पाया पडावं वाटते. कारण माणसंच नाहीत ना ऐकायला. कुठे सांगणारे दुनिया भरायचे पैदा झाले. आणि सांगणाऱ्याने सांगा लागते की महाराज तुम्ही लफडे कमी करा. दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती. महाराजच्या पाया वाजवा. सुखी रहा. तुमचे लफडे चालू ठेवा. उत्तरवती मरो तुझा पती. उद्यापासून लागो महाराजाच्या. म्हणून मला जगाच्या पाठीवर महाराज आवडले. बरोबर काका सावतामाळी सेना नावी काम केलं. ते विदर्भात रोज 2-3 शेतकरी आत्महत्या करून राहिले. मुंबईवाले सांगतो कौन मरून राहिले. या वर्षी पावसाळा किती महिन्याचा असते तुम्ही सांगा. दरवर्षी पावसाळा किती महिन्याचा? 4 महिने. 4 महिने. उभे राहा. कॅसेट दे एक कॅसेटचा प्रेम भेट घ्या. घेऊन घ्या ना. परत नंतर माझ्या शिडी आहे 10-12 प्रकारच्या. या ना पावसा या इकडे 1 मिनिट. अरे कीर्तन चालते बोलतं झालं. पण हा एवढा मोठा 5 महिन्याचा पावसाळा अवघ्या शेतकऱ्याचा जीव घेऊन गेला ना. कोम आले को. अरे मुंगाले को. शेतकऱ्याची तो आत्महत्या करणार. माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो भयंकर बिकट परिस्थिती मी विदर्भातला. आणि म्हणून मला खांडके साहेब नेहमी बोलावतात की विदर्भ मांडरे तू पश्चिम महाराष्ट्रात. सांगली साताऱ्याला माझ्या आता राजवाड्यात 4 तारखेला कार्यक्रम झाला. एवढीशी जागा बिना ऊसाची नाही. इकडे ऊस आहे फॅक्टरी आहेत. आमच्याकडे काहीच नाही. आम्ही रुक्मिणीकडचे लोक आहोत. कोंडण्य पो आम्ही पोरी बाले आहो ना. कोरडावला काळ याच्या 5 विले पूजला. जागा आलं तरी मरते. कमी आलं तरी मरते. काय जवान नेण्याची सांग. कोरडावल्या मुलांनी आत्महत्या करून नाही मरत. अरे कोरडावला काळ याच्या 5 विले पूजला. तरी शेतकरी हा कर्जामध्ये डुबला. अरे शेतकऱ्याला आनंदात डोळ्यात येते हसू. कधी कधी धनी माता डोळ्यात आणते हसू. हरी हरी ओम हरी ओम. कशाचे करतो. त्याची रुक्मिणी रस्त्यानं चालते ना. त्या कापसाच्या बोंडाले चंद्र चोरून तरी माया माऊलीची मांडी उघडी. तिचं अंग दिसते. ते अंग नाही दिसू दे. लुगडं फाटते ना. कापसाची नक्की लुगडं ओढते ना. आणि जुनं 2-4 वर्षाचं लुगडं फाटून जाते. पण अंग नाही दिसू देत इज्जतदाराची अवल्यात. आम्ही मुंबईत आल्यावर वातावरण पाहतो. म्हणून मोतीबिंदी होऊन घरी
घरी जातो. म्हणून त्याच्या कव्हरेज मध्ये राहावं लागते साधू संतांच्या. हे चिदान दे का देवा, तुझा विसर तुझ्या कव्हरेज मध्ये राहू दे. शिवाजी महाराज तुकारामाच्या कव्हरेज मध्ये होते, बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धाच्या कव्हरेज मध्ये होते, तुमच्यामध्ये बसणारे अनेक लोक तुकडोजी महाराज आडकोजी महाराजांच्या कव्हरेज मध्ये होते. तुम्ही आम्ही कुठं ना कुठं तरी गुंतून आहो. म्हणून तर देशपांडे साहेब करोडो लोक आहेत, एखादा माणूस होते बाबा सर्वसामान्याचे प्रश्न मांडणार. आणि आज कुठं माणसंच नाही. पैदा चालू आहे 120 कोटीच्या वर बियाणं गेलं भारताचं. माणसं कुठे आहे सांगा बरं. माणूस द्या माझ्या माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्या माझ्या माणूस द्या. आणि म्हणून मी तरुणाईला सांगतो की तुम्ही माणसं बना. माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्या माझ्या माणूस द्या. या देशाने माणसाची गरज आहे बाबा. लोकसभेत पाहिलं ना काय हंगामा केला तेलंगणा करता. आणि सांगा हे लोककला कशासाठी आहे? मनोरंजन नाही. लोककला मनोरंजना करता नाही, माणसाचं जीवन बनवण्याकरता लोककला आहे. नाही तर आम्ही काही काही कलाकार पाहिजे स्वतःच पेत येतो आणि लोकांना कला सांगते. याला कला नाही म्हणत, आता कल्ला झाला जीवनाचा. एरवी 14 विद्या 64 कला शिकून काय केला गलबला. हॅलो व्याख्यान चांगलं देते, व्याख्यान सुटलं की पेते. काय करता? एरवी 14 विद्या 64 कला शिकून केला काय गलबला. जो दुसऱ्याच्या कामी न आला व्यर्थ गेला अभिमानाने. म्हणून आपल्याला गाडगे बाबा अंगात ढळ कपडा नव्हता रे बाबा, अंगात ढळ कपडा नव्हता. यांचे बाप दारू मध्ये मरण पावले आणि म्हणून लोकांनी सांगत होते की दारू पिऊ नका बाबा, दारू पिऊ नका. मामाच्या घरी जीवन गेलं यायचं बाबा. जगात असा मागत नाही, पण समाजाला दिशा दिली माझ्या माय बहिणींनो की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळीशी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. गोपाला महाराज कोणाला म्हणा, ज्याने घरादाराने लाट मारली कुणाच्या घरात गेले नाही. बायको आली बाबा चला ना. आणि आज अलीकडचे महाराज लोक पाहून राहिलो आम्ही. बायको असतानाही पाप करते वाटत. तरी संत गाडगे बाबांनी तुकडोजी बाबा तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं अंधश्रद्धेच्या दूर जा, जुन्या रुड्या काढा, नवीन विचारावर प्रेम करा. मी कीर्तनातून हे सांगतो, मी मुंबईकरांना नाही सांगत. तुमच्यामध्ये काही मॅडम बसून असतील, मला शनी कवच आणून देते मी. आणि एक मला कवच द्या, नजर कवच. आणि एक कवच तुमच्या गळ्यात बांधा, ऍक्सिडेंट होणार नाही. यायले सुशिक्षित म्हणाल काय कवच घालणार आहे. सुशिक्षित म्हणा, हे सुशिक्षित आहे. म्हणजे सुशिक्षित पण म्हणजे सु चांगलं शिक्षित गेलं. नजर कवच सुशिक्षित झाले, बेकारपणा करून राहिले, कवच घालते. अरे सत्यपालच्या गळ्यात काहीच नाही दिसणार तुम्हाला, माळा नाही, काही नाही, काहीच नाही. काय न होत गुरुची पूजा, गुरुची माळ घालूया, पूजा गुरुची होत असे वचनी त्यांच्या भावना. आपलं काम त्या लायकीचं पाहिजे. सोंग तुला करायची गरजच नाही. मी करत नाही. मी स्टेजवर जायपर्यंत मला ओळखत नाही. महिन्यातून 22 गावले फिरतो मी. 22 रात्री माझा कार्यक्रम जालन्याला होता आणि उद्या मी पुसद जवळ यवतमाळला मनोहरराव नाईक मुख्यमंत्री सॉरी मंत्री त्यांच्या पत्नीनं काय गजानन मंदिर बांधलं तिथं. आणि 22 तारीखले दुपारचा कार्यक्रम यवतमाळला आणि संध्याकाळी संत साहित्य संमेलन शेगाव मध्ये रोज आहे.
ज्याने मामाचं घर ना भेटे त्याने दररोज गाव तुमच्यासारखी मायबाप भेटले, हे आम्हाला भाग्य आहे. नाही तर काकाच्या घरी नाही, गरीब असला की कोणीच नसते, आणि मोठा माणूस झाला की आपला चुलत्याचा मास भाऊचा साळगावचा भाळ खाऊ झोपर्यंत. गरीब असला ना हजारों मददगार मिलते हैं, काम के चंद मिलते हैं, और बुरा वक्त है तो सबके दरवाजे बंद मिलते हैं. 1 रुपया बक्षीस नव्हते देत मी शाळेत. माई जात आहे शिंपी नामदेवाची जात आहे ना, संत नामदेव. आमच्या गावात आमचं बियाणं कमी आहे, बीटी कॉटन सारखे लोक एवढ्या या किती उलट्या वाजवल्याने मी लहानपणापासून वाजवतो. पण ते एकलव्याची कशी फजिती केली किंवा तू शिकू नको असं मला स्टेजवरून खंजेऱ्या फेकल्या. हा म्हणे तू तुकडोजी महाराजचा अपमान करतो म्हणे. तुकडोजी बाबाने एकच वाजवली होती. तुमच्या मुंबईत दांडिया खेळतात पोरपोरी नवरात्रात, ते दांडियाची ढोला काय करतात. आवाज नाही उच्च लोगों की नीच पसंत. याने उच्च करून ठेवलं ना आवाजच देत ना तुम्ही. सोडत नाही. त्यानं जर एखादी सिटी मागली ना तर म्हणतो सिटी भलत्याच टाइमला नको मार. म्हणजे स्पीकर वाले आम्ही 2-3 लोक म्हणजे हुशार लोक आहो ना. कीर्तनकार तुम्ही कीर्तनच ऐका. नोटा आम्ही कमवून राहिलो, रुपये पाहता रोचनी सुख झाले आमचे म्हणे. आमच्या विठ्ठल भगवान आमचे 1 लाख रुपये कीर्तनाचे दररोज काढवा. महाराज लोक 3-4 लोक आमच्या कीर्तनात सुखी आहेत. एक साऊंड वाले, दुसरे कॅमेरामन, हे लय हुशार आहे. जा लग्नात यायची आयडिया पाहावं लागते. जाणून फोटो जास्त काढायला लावतात. नवरदेव नवीन नवीन राहते, फुल मोसम मध्ये राहते. तो सांगायचं म्हटलं मला लोकांना बसवावं लागते ना. कीर्तन ऐकलं पाहिजे ना, नाही तर कीर्तनात फक्त टाळ कधीच उभे नाही त्याला कोणीच नाही. त्याला फाउंडेशन फिटच करायचं 3 तास. हालूनच नको पाहू म्हणा. ती लघवीला कोणी उठलं तर पाणी आडवा पाणी जिरवा. चलो संध्या मी असं खेळतो. काय होते कीर्तन ऐकलं पाहिजे ना. मग मी मला कीर्तन आहे डिजिटल मॉडल सर्व गाणे नवीन लिहिले नाही. म्हणजे परदेशी परदेशी जाना नहीं, छोड़ देशी पीना नहीं, बच्चे भूखे मार के, भूखे मार के, बच्चे भूखे मार के. हेस्किरी गुण हत्यावर मी चांगला हाणतो. जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे, रक्षाबंधन करता तुला बहीण पाहिजे, रक्षाबंधना करता तुला बहीण पाहिजे. मग जन्म घेण्यासाठी मुलगी कान पाहिजे. अरे गाडीवर बसण्यासाठी गर्लफ्रेंड पाहिजे. हे मान्य करायचं. आणि करंट विषय घ्यायचे खेड्यापाड्यात. शहरात खेड्यापाड्यातील हे वातावरण खराब झालं ना पोरापोरीचं. 2-2, 3-3 घंटे पोरगी मोबाईलवरच राहते. 2-2 तास मोबाईलवर. आणि तिची आई एवढं कौतुकानं सांगते माझी मुलगी किती हुशार झाली. तिने मोबाईल कळत नव्हता, आता 2-2 तास मोबाईल
मोबाईलवरच राहते पण तिच्या मायच्या काही लक्षात येत नाही. पण डिलेवरीने भरती केल्यावर मग समजते की हा रिचार्ज मारणारा कोण होता. कीर्तनात मी मजा घेत आहे. जसं पोरायला विचारतो का रे बाबा गांधीजीची जयंती कोण्या तारीखची सांगा बरं तुम्ही. कॅसेट सप्रेम भेट देतो. घ्या या सर आपण या. आपल्याला दर्दी लोक तुम्ही असू द्या चोळा पायात असू द्या चालेल. एवढं तर तुम्ही लपकले ना. अरे सुखी राहा तुमचं चालू ठेवा. धन्यवाद. 2 ऑक्टोबर आहे ना तुमच्या वडिलाची जन्मतारीख. मालूम नाही तिथेच ते आपण गलती खाते. जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं. जो माँ बाप सामने है उसे जुदा करते हैं. मायमुखी म्हणा पित्याची गणना कोण करी. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा पित्याची गणना कोण करी. घराघरात मायबापाचा वनवास आहे. वृद्धाश्रमात पाठवून राहिले. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा कमीत कमी मायमुखी म्हणा. या ग्रामगीतेमध्ये 41 पॉइंट आहे. पुऱ्या पॉइंटला हात घालतो. आपल्या आई बापाने दुखवू नका. तर प्रतिज्ञाच बदलली हो. भारत माझा देश आहे म्हणा. सारे भारतीय माझे बांधव आहे. देशावर माझे प्रेम आहे. लग्न झालं रे कॅटरीना घरी आली की भारत माझा देश नाही सासरवाडी माझा. प्रतिज्ञा बदलली. मग सासरवाडी माझा देश. सारे सगळे सोरे माझे बांधव आहे. बायकोवर माझे प्रेम आहे. माझ्या सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे. माझ्या सासऱ्याचा जवळ होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या सासू सासऱ्याचा नेमण्याचा मान ठेवी आणि नेमणीशी प्रेमाने वाढे. माझ्या सासऱ्याला बरबाद करणे यातच माझे सौख्य समावले आहे. मी असं करतो कारण शेतकरी लोक राहतात आम्ही खेड्यातले लोक. माझं लग्न 150 रुपयात झालं. बोले पैसा चालले लोक झुकले पाहिजे. लोकांची नजर तुमच्या चेहऱ्यावर गेली पाहिजे तुमच्या पायावर गेली पाहिजे अशी लायकी ठेवा. लोक जाणून मारा जाण्याचं सोंग करते. अबे काहीच नको मरेपर्यंत मी कपडे बदलवणार नाही अशीच ठेवा. वाईट आणि ते नवीन कपडे फार कमी शिवतो आपण. ते रोडवर भेटतात जुने वापरे तेच घालतो. तुम्ही म्हणाल काऊन असं वागतं. मौलाना कुछ भी दिया गुरु ने मस्त फकीरी दिया गुरु ने. मौलाना कुछ भी. माझ्या घरी मोनिका मॅडम आलेल्या आहेत. माझ्या कुटुंबात राहिल्या आनंदित झाल्या. संयुक्त कुटुंब आहे. 28 जणांचं कुटुंब आहे माझं. पण एका जागे काऊन यायच्या कव्हरेज मध्ये हे म्हणत असले ना की भाऊ भाऊ फुटू नाही देत बाबू. आमच्या कलायचा संचट नाही फुटला. नाही तर गरीब माणूस आहे. इस्टेट नाही काही नाही. जेवढे पैसे दिले मला जास्त भेटले मला कमी भेटो ज्यादा भेटो आपली मजुरी झाली संपलं. मला आयुष्यात खांडगे साहेबासोबत पैशाचा प्रॉब्लेम नाही येत. काऊन तर पैसा तर त्याच्या बापाले मागाई नाही. काम काय ते भगवान खाता नाही. शबरी की तरह कोई खिलाता ही नहीं. जेवत नाही. लोक नाही दुनिया तुमच्या पायावर.
अरे कॅमेऱ्याच्या समोर तोंड घालायची गरजच नाही ना. कॅमेऱ्यावाल्यानंच तुमच्या भोवती फिरव. आईना क्या देखती मिया, अरे आईना क्या देखती मिया, खुद आईना बनो, दुनिया चेहरा देखते. मी चॅलेंज देऊन सांगतो, आम्ही मरेपर्यंत कोणीच भांडू नये. भांडण कुठे येते? पैशासाठी. तो लोटच नाही आपला, त्याची गरजच नाही. माझी चप्पल जर एवढ्या मोठ्या त्या गेट मंची कधी चप्पल माय एवढी हलकी असेल ते 1 लाख रुपये हरतो. इतका का? आपण कमी पैशात जगावं आणि आपल्याकडून जेवढं जाईन तेवढं गोरगरिबाला करावं. 1000 लग्न लावले मी सांगू दे एक भाऊ. माझ्या लग्न 150 रुपये. आणि बायको माझ्या गावातली आहे. आमच्या गावातल्या गावातच जंगल गुत्ता जमला. गजाननची बायको कशी आहे मालूम आहे? याच्याही लग्नाला खर्च नाही. नाही तर तुम्ही लोक पाहतो ना आपण किती मस्तीत खर्च करता. दुनिया भराचं जमावता, लाख लाख रुपये गमावता आणि पोरीच्या बापाकडून मग शेण खाता. 90,000, 1 लाख. हे वाढणे 35 किलोचं आणि पोरगी 75 किलोची. 2 महिन्यात रघुपती राघव पैशात करा तेवीच का. आणि ते नंबर 2 वाल्याची पोरगी करते आणि तुम्हाला विकत घेते 70,000. मोनिका ताई मला टाइम द्यायचा. मी 1 मिनिट शिल्लक नसतो बोला. आपला टाइम राहते. जेवढा टाइम दिला त्याच्या पुढे 1 मिनिट नाही आयुष्यात. म्हणून मला इशारा करायचा चटकन. म्हणजे मी ह्या खंजेऱ्या वाजवता. मी अशा वाजवल्या 7 खंजेऱ्या. ढोल ताशा सुनेंगे आप. खाण्याचे टाइम नाही म्हणजे पुरे टाइम नसतात आणि धावपळी न होते. आणि कधी कधी मग खंजीरीतून आपलं दांडिया राहिला ऐकायचं. आपल्या मुंबईमध्ये फार भक्तिवान लोक आहेत. रात्री 1-1 वाजते तरी पोरी दांडिया खेळतात. पंजाबी लोक भांगडा नाही करत. एखाद्याला शेती मारा. डबल मध्ये आहेत का गव्हर्नमेंटच्या? तुम्ही पहिले कॅसेट दिली का तुम्हाला? हा तुम्ही घ्या. धन्यवाद. कला आहे रे हे. लोक कला आहे. शिटी वाजवली लोक कला आहे ना. अंगी असू दे कला नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला. तुम्ही सांगा. हा बरोबर. मला असे नाटक का करावं लागतात सर? लोक बसवा लागतात ना. त्याशिवाय लोक बसत नाही. आपण राम कृष्ण हरी बाल्याची माया मम्मी कधी गेली की धीरे धीरे बाल्याच्या डॅडी घरी. ऐकीन कोण?
म्हणून हा फार्म्युला तयार केला. वाद्य कोणती वाद्य? आम्ही गोंधळी गोंधळी आपण ते संबळ वाजवतो आता मी. आम्ही गोंधळी गोंधळी शिवबारायाचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी शिवबारायाचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी गाडगे बाबाचे गोंधळी. गाडगे बाबाचे गोंधळी. लोककलेचे गोंधळी. देशपांडे साहेबांचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी बाबांचे गोंधळी. आता हलगीचा आवाज ऐकू. कधी कधी स्टेशनवर नेतो या. ते जुन्या गाड्या त्या होत्या डिझेल कोयला. तयारी करा. कोण एक रातच्या डब्यात जायचा विचार करा. गाडगे बाबा रिझर्वेशनच्या डब्यात गेले. महात्मा गांधी रिझर्वेशनच्या डब्यात. देशपांडे साहेब रिझर्वेशन मध्ये. आपल्याला कसं मरायचं आहे? दारू प्या, संडासच्या जोड बसा, वाईट व्यसन करा, जागा नाही, उतरा. तुम्हाला वाटते देशपांडे साहेब गेले, फुलं गेले, गाडगे बाबा गेले, हे अजरामर आहेत ना? अजरामर आहे. त्याचा विचार अजरामर आहे. बाबू काय सांगाव, जगात असा साधू नाही रे. तुकडोजी बाबा सारखा ग्रामगीतात दिली की तुझ्या गावाच्या नाही का तीर्थ बाबा कशाला रिकामा फिरतो. कशाला फिरतो रिकामा? आपलं गाव तीर्थ करा. गावाच्या नाही का तीर्थ बाबा खेड्यापाड्यातल्या शाळेची काय पोझिशन आहे? वर्ग 4 खोल्या, 2 गुरुजी, 2 शिकवेन आणि कॉन्व्हेंट मध्ये फुल मॅडम राहतात. जिल्हा परिषद मध्ये 1 मॅडम आणि गुरुजी. मॅडमची डिलिव्हरी आली की सामान्य मॅडम काय गुरुजी वर्ग 5. आणि काय लेकर पिकअप घेतील खेड्यात. चोरुनी पाहती खिचडीची वाट, संगीत घेऊन वाटी आणि ताट. चोरुनी पाहती खिचडीची वाट. कीर्तनातून गाडगे बाबा मांडायचे शिकवा. बाबासाहेब आंबेडकर मांडायचे कीर्तन. आपलं शिक्षण हे कीर्तन हे आपलं शिक्षण हे वाघिणीचं. कोणी म्हटलं इकडे बरोबर बोलला. या ना अहो या, जोडा राहू द्या, काही नाही चालते. आपल्याला बोलणारे लेकरं आवडतात. भारत माता की. काय आडनाव तुमचं? विशाल पवार. आपल्याच पार्टीचे दिसत. आपण लोक ओळखूच येतो ना. वाघ मारे कधी मच्छर नाही मारलं त्या. आठवले खोबरा गडे नाही गडे हो गडे तुम्ही गडे आम्ही गडे. तुम्ही मारवाड्याचे आडनाव पा किती गोड आहेत. मालपाणी मालही आणि पाणी. आपण कावरे पाटील म्हणजे पाटील कावरे आडनाव. डुकरे, हागे, फुशे, तेलगोटे, साधे गोटे. पण यायचे किती आडनाव? अंबाणी अंबाणी. बायकोच्या वाढदिवसावर विमान. आणि आमच्या खेड्यापाड्यात बायकोले संडास बांधत नाही दिली. गव्हर्नमेंट फुकट देऊ नये. सरकारनं काय नाही दिलं माहित. बाईचं बायत पण आलं ती लेण्याची सोय, तिच्या डिलिव्हरीची सोय, लेकरू झाल्यावर त्याची सोय. मग ते तोंडात टाकतात ते म्हणजे. मग पुढे फक्त मोठं झालं की शिक्षण फुकट, मग खिचडी फुकट, मग लग्नाला 10,000, मग मोठा झाल्यावर सर्व त्याच्या नोकरीसाठी मदत, शिक्षण फुकट. पुढे नाही जात तर सरकार काय नाही करत. बाबा श्रावण बाळ पोरं 4 तरी श्रावण बाळ. निराधार योजना लेकरं 4-5 पोरी. मी लय भयानक बोलतो का पोरं. रामाला किती लेकरं? 2. राम 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 राम. रामाला लेकरं किती? 2. तुला किती? 4 पोरी 3 पोरं. आणि त्याच्या माची हालत चालली जाऊ. इल्लू 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 माया हुल्लू हुल्लू हुल्लू
माईची काय पोझिशन राहील बाबा. मामाईले 8 लेकरं झाले देवाच्या कृपेनं. मामाईले 8 लेकरं देवाच्या कृपेनं झाले. मामाईची हालत गुड आहे. आणि आजकाल पोझिशन कठीण आहे. माझ्या मायच्या बाळणपणाने काही नर्स होती का? डॉक्टरी नव्हती. मातंग समाजाची बाई होती. 5 मिनिटात सत्यपाल 1 2 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात. माझ्या डोक्यातला जातीयवाद गेला. मागीन बाळणपणाने चालते मग कुठली जात आली रे. म्हणून आम्ही एका मायचे लेकर व्हाव. साने गुरुजी लिहितात ना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम भावे. खरा तो 8:30 झाले. चालू द्या चालू द्या मॅडम चालू द्या. नाही मर्जी म्हणजे नाही चालू द्या. तुमचं चालू द्या म्हटलं चिकटकर सरांनी. मला आनंद वाटला सर. कहून आहे ना, दिल ऐसे संभालता हूँ जैसे जेवर संभालता है कोई. है ना देख कर तसल्ली हुई मुझे भी जानता है कोई. चालू द्या महाराज. चालू देऊ. अरे तुम्ही ऐकणारे आले हे भाग्य आहे. मायच्या शपथ ऐकायलाच नाही भेटत. पहिल्यांदा पाहिलं नाही. देशपांडे सभागृह आपला कार्यक्रम लोक ऐकायला कोणी, कारण लोकच नाहीत ना आवाज. म्हणून तर तुकडोजी बाबा म्हणतात, माणूस द्या माझ्या माणूस द्या. आता कीर्तनकार लोकांना पैसे देतात, काही दिवसांना ऐकणाऱ्याला द्यावं लागतील गेट मध्ये. हे 200 घ्या. ऐका मॅडम तुम्ही आले 300 घ्या. वयानुसार पैसे वाटल्या जातील. म्हातारे आल्या काय कष्ट करून हे घ्या बापा 300. आणि ऐका, कारण ऐकणारे माणसंच नाही थांबून राहिले. आणि म्हणून आज देशाने माणसाची गरज आहे. बरं आपण पाहून राहिलो, नाव नाही घेत, राजकारण आडवं येते. नाही तर माणसावर लोक प्रेम करतात. सोन्याची किंमतच आहे बाबा. शरीफों की जमाने में इज्जत कम नहीं होती. शरीफों की जमाने में इज्जत कम नहीं होती. करो सुनने के 100 टुकड़े तो भी कीमत कम नहीं होती बाबा. असे हे महापुरुष गेले. हे एक संत कैसे देवजी राज माझे. हे एक संत. आणि म्हणून आम्ही ग्रामीण लोक इथे येतो. लोककलेच्या माध्यमातून नाही तर कायचं हो मुंबईने येणार. आणि यायचे आशीर्वाद आपल्यावर. तुकडोजी बाबा गाडगे बाबा माझी माय गाणं म्हणत जाय ना. मला पाळण्याला झोका देताना माझी आई सांगते ना मला. आता पुण्याहून माझी माय मी पुस्तक